संतोष देशमुख हत्येच्या निषेधात परभणीमध्ये मूक मोर्चा आज काढला जातोय आणि मूक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत। परभणी शहरामध्ये सकाळी 11 वाजता हा निषेध मोर्चा निघणार आहे। सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह स्थानिक नेते त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। परभणीतील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून साधारणपणे 11 वाजता मोर्चाची सुरुवात होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मोर्चा संपणार आहे। सातत्याने ही आक्रमक भूमिका घेतली जाते संतोष देशमुख यांच्या समर्थकांकडून। त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सगळे आंदोलनकर्ते करतात। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अक्षय, मोर्चाचा नेमका कशा पद्धतीचा स्वरूप असेल, कुणाच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे आणि देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळतंय? नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदरील मूक मोर्चा हा नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून निघणार आहे आणि मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये होणार आहे। या मोर्चाला मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील, आमदार सुरेश धस असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, नरेंद्र पाटील असतील, ज्योती नेते या उपस्थित राहणार आहेत। यासोबतच परभणी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभाग नोंदवणार आहेत। एकंदरीतच पाहता या मोर्चाच्या सांगता दरम्यान आता मनोज जरांगे पाटील असतील, जे मान्यवर येणार आहेत ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। या मोर्चाचे आयोजन करून एका प्रकारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड जे आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे। बीड जिल्ह्यातील बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी का आणले नाहीत त्याची चौकशी करून यासाठी कोण दोषी असेल त्याच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी या मोर्चा दरम्यान केली जात आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।